नमस्कार, रिअलिटी गपशपमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण बघितलं की पॅडी हे अगदी व्यवस्थितरित्या निकीचं सामान सरकवत असतात। त्यांनी तिला भरपूर वेळा सांगितल्यानंतर सुद्धा तिथे सामान तिथून उचलत नसते। पॅडीना तिथे रूम एरिया क्लीन करायचा असतो म्हणून ते सरकवताना अरबाज निकी मात्र बघून त्यांना चिडवत असतात आणि अरबाज निकीला पिन मारतो की अरे तू जा, तुझं सामान सरकवत आहे, तू बोल, काहीतरी कर। आणि निकी ज्या पद्धतीने पिसाळलेला कुत्रं जसं धावतं तशी ती उठते आणि माझ्या सामानाला, माझ्या पर्सनल स्पेसला हात लावलाय म्हणून ती थैथयाट करत बेडरूममध्ये जाते। तेव्हा मात्र अतिशय आमच्या प्रेक्षकांना चीड आलेली आहे आणि ती बेडरूममध्ये जाऊन जी समोरची टीम असते त्या टीमचे सगळे बेडमधले कपडे काढून अस्ताव्यस्त फेकत असते, त्यांचं सामान फेकत असते। तेव्हा कॅप्टन अंकिता ही मध्यस्थी करते आणि तू हे करू शकत नाही, तू चुकीचं करत आहे। मात्र निकी ही जी पिसाळलेलं कुत्रं म्हणलं तरी चालेल, हिला ही ज्या पद्धतीने तिच्या अंगावर धावते, तिला धक्का देते आणि मी तुला कॅप्टन मानणार नाही, तुझे कोणतेच गोष्टी मी मानणार नाही। आणि बेडमधनं सूरज हा एवढा चांगला मुलगा असतो त्याचेसुद्धा ती कपडे काढून फेकत असते आणि डीपीसुद्धा तिला समजवतात, मात्र ती ऐकायच्या परिस्थितीत नसते। पॅडी सांगतात अरे मी काय केलं, फक्त सामान सरकवले, जे तुला सांगूनही तू सरकवत नव्हती। आणि वर्षताईवरती ज्या पद्धतीने धावत असते हे बघून मात्र आमच्या प्रेक्षकांचा चांगलाच मनस्ताप होत आहे। बिग बॉसने जर कडक ॲक्शन घेतली पाहिजे तर जान्हवी आणि निकी ह्यांना बघून मात्र आता असं वाटतंय की ह्या दोन्हीही पिसाळलेले कुत्रे घरातून बाहेर काढले पाहिजे आहे। कारण की ज्या पद्धतीने बिग बॉसमध्ये थैथयाट करत आहे हा आम्हाला प्रेक्षकांना आता बघावंसं वाटत नाही आहे। पॅडी अगदी छान पद्धतीने निकीला टॅकल करतात आणि तिला तिची चूक सांगत असतात, पण ती ऐकायच्या परिस्थितीत नसते। आणि निकीचा जो ग्रुप आहे डीपीवर सुद्धा ज्या पद्धतीने धावून जातो, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या हा त्यांनाही तोडीस तोड उत्तर देतो, हे बघायला मात्र खूप छान वाटत आहे। पण निक्कीसारख्या उद्धट दांबरट मुलीला बिग बॉसने ही नक्कीच कडक शिक्षा दिली पाहिजे। आणि वर्षाताईंनी सुद्धा जशाच तसं तिला उत्तर दिलेलं आहे। तिच्या सुद्धा ग्रुपचे ज्या पद्धतीने ते कपडे फेकत होते हे मात्र बघायला खूप छान वाटत होतं। तर जान्हवी हिला कालच्या भाऊच्या धक्क्यामध्ये कसलाच फरक पडलेला नाही आहे, ती ज्या पद्धतीने ड्रामा करत होती हे क्लिअर हिच्या ह्या गेममध्ये दिसत आहे। असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।